हाय हॅलो. आपण आज पाणीपुरीचा चिवडा करणार, पाणीपुरी फ्लेवरचा. त्याच्यासाठी आपण आता तळून घेणार. तेल अजून आपलं थोडं कमीच तापलेलं आहे. आपण अगोदर काजू तळून घेणार. थोडे काजू ब्राऊन करून घ्यायचे. आपले काजू तळलेले, थोडा रंग आला काढून घ्यायचे. आता आपण शेंगदाणे टाकणार. शेंगदाणे पण मंद आचेवर छान, असे डायरेक्ट पण टाकले चालते. गॅस कमी करून मंद आचेवर छान फुटू द्यायचे. शेंगदाणे पण आता छान फुटले. आपण आता शेंगदाणे पण काढून घेणार. छान तळले, आपण पण खुसखुशीत झालेले. आपण आता काढून घेऊ. थोडं तेल राहिलं तरी चालेल, आपलं चुरमुऱ्याला लागतं. आपण आता असंच पुदिना पण तळून घेणार. पुदिना पण छान तळेपर्यंत पुदिना पण असा कच्चा नाही राहिला पाहिजे, नंतर आपला चिवडा सादळतो. आपण आता पुदिना काढून घ्यायला. खूप छान तळलेला आहे. आपण आता काढून घेऊ पुदिना. आपण आता कोथिंबीर टाकणार. पूर्ण पाणी सुकेपर्यंत तळून घ्या. आपला सांबार पण आता तळलेला आहे, झालेला आहे. आपण आता तो पण काढून घेणार. जोपर्यंत असं तडतड पूर्ण पाणी जळालं की काढून घ्यायचं. आता आपलं सांबार पण तळून काढून घेतलेला आहे. आता आपण कढीपत्ता पूर्ण आपण आता एक एक करून तळणं झालेलं आहे आपलं.
आपण आता हे पण असंच काढून घ्यायचं. बघा आपण आता हे पण काढून घेतलं. आपण आता थोडं कढईत तेल घेतलं, त्याच्यात आपण मिरची तळून घ्यायची. आपण लसूण कुटेल पण तळून घेणार. मंद गॅसवर छानसं तळून घ्यायचं. खूप छान लागते. मिरची पण मिरची आपली ही बघा, मिरची लसूण छानसा तळून घ्यायचा, आपण फ्राय करून घेतला. आता आपण चिवडा मसाला करणार. आता आपण चिवड्यासाठी आपल्या मसाला तयार करून घेणार. साखर, लिंबू सत्व थोडंसं टाकायचं, काळं मीठ, चाट मसाला, जिरा पावडर, एक चम्मच नमक. आता आपण हे मिक्सर लावून घेऊ. आपण आता चिवडा मसाला तयार करून घेतलेला आहे. आपण आपला आता पुदिना, सांबार, कढीपत्ता काढून घेणार. आपला आता हे कढीपत्ता आणि ते पण हे छान काढून घेतलं आपण. हे तेल सुटतं, खूप छान तेल सुटलेलं आहे. ते आता आपल्याला आपण आता पाव किलो मुरमुरे घेतलेले, ते आपण गरम करून घेणार. माझे मुरमुरे छान कुरकुरीत आहे, त्याच्यामुळे मी पहिले गरम करून नाही घेतले. आता आपण गरम करू. आता आपण जे कढीपत्ता हे टाकून घेतलेले, आपण एक्स्ट्रा तेल नाही टाकत, हेच टाकून घ्यायचं. याला आपण थोडं परतून घेणार. परतायची पण गरज नाही आहे, पण थोडंसं आपण परतावणार. गरम आता इथं तळलेलं आहे खूप छान. परत आपण तळून घ्यायचं. मंद गॅसवर याला थोडं गरम झालं, आपण आता मुरमुरे टाकणार. आता आपण पूर्ण हलवून घेणार. खूप छान लागतो पाणीपुरी फ्लेवरचा मुरमुऱ्याचा चिवडा. नक्की घरी करून बघा. माझं चॅनल बघण्यासाठी लाईक, सबस्क्राईब नक्की करा. खूप छान कलर येतो. थोडं आता हे गरम झालं, एक अगदी 2-3 मिनटं याला गरम करून घ्यायचं, जास्त टाईम नाही करायचं. आता आपण लसूण मिरची टाकून घेणार. आपण जो बनवलेला मसाला टाकून घ्यायचा. आपण आता शेंगदाणे टाकून मिक्स करून घेणार. अगदी 2-3 मिनटं आपण मुरमुरे भाजून घेतले. आता हे थंडे झाल्याच नंतर खूप छान रंग येतो याला. बघा खूप छान रंग येतो. थंड झाल्याच नंतर अजून रंग येतो त्याला.
थोडी हळद पण टाकू शकतो आपण. आपण आता याच्यातच थोडी रेडीमेड शेव टाकून घेणार, मिक्स करून घ्यायचा. आपला चिवडा आता छान झालेला आहे. आपण काढून घेणार कशा. मग नक्की घरी करून बघा, खूप छान लागतो. आपला चिवडा आता तयार झालेला आहे, आपण काढून घेणार. हे बघा कुळकुळीत झाला, किती छान आवाज तर येतच असं. छान झाला. अजून थोड्या टायमाने खूप छान कलर येतो त्याचा. आपला पाणीपुरी भेळचा चिवडा तयार झालेला आहे. नक्की घरी करून बघा, खाऊन बघा. छान झालेला आहे. ओके.